निर्गमनची पुस्तक याचे 2 अध्यायाचे ध्यान. या अध्यायामध्ये 25 वचन लिहून आहे. समोरच्या 2 वचनमध्ये मोशेचे जन्म आणि मोशेला 3 महिनेपर्यंत लपवून ठेवणे. एका शब्दामध्ये सांगतो म्हणलं तर हे सुटका देण्याची तयारी आहे. देव त्या लोकांचे रक्षण करायसाठी त्याला तयार करून राहिले. त्याचे प्रारंभ 2 अध्याय संपूर्ण मध्ये आहे. 2 अध्यायामध्ये मोशेले 80 वर्ष येतो. यासाठी हा अध्याय आपल्याला 80 वर्षाचा इतिहास सांगतो. तिने लवड्यांचे एक पेटरा करून त्याला डांबर वळून चोपडली. त्या पेट्यात तिनं बाळकास घालून नदीच्या लावण्यात नेऊन ठेवले. हिब्रीची पुस्तक याचा 11 अध्याय 23 वचनमध्ये हे गोष्टी आपल्याला तेथे मिळते. मग फारोची कन्या नदीवर स्नान करव्यास आली. तिला मोसे या लावड्यामध्ये मोशे तिला दिसले. तेव्हा ती म्हणाली, हिब्रीच्या मधातून एक हा लेकरू आहे. म्हणून ती आपला अपनवून त्याला पोसून घेतली. मोशेच्या आईला मोशेची दाईसारखे तिथं नियुक्ती केले. तेव्हापासून राजघराण्यामध्ये मोशेचे पालन पोषण झाले असं आपल्याला दिसतो. आणि तो तिचा पुत्र झाला. तिनं त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून काढले. इथं मोशेचं नामकरण झाले. 11 वचनपासून मोशे जवान झाला आणि त्याले 40 वर्ष आले. आणि एक मिस्री इस्रायलीला मारताना त्याला दिसले. मोशेनं हे बघून मिस्रीला मारून त्याला मातीमध्ये गाडून त्याला लपवले. एक दिवस अजून असे झाले का एक हिब्री दुसरे हिब्रीसोबत झगडा करताना मोशेनं त्याला म्हटले का तुम्ही कशाला झगडा करून राहिले. तेव्हा एका हिब्रीनं म्हटले का तुला आमच्यावर तर कोण न्यायी ठरवले. 11 वचनपासून ते 15 वचनपर्यंत आहे हे घटना. तेव्हा त्या हिब्रीनं म्हटले का मी तुझे तक्रार करीन मिस्रीचे राजापाशी. तेव्हा मोशे मिस्र देशाला सोडून मिधानमध्ये पळून गेला. तेव्हा मोशाची वय 40 वर्ष होते. तिथं मोशे आपल्या बायको शिपोराला भेटले. हे आपल्याला 16 वचनपासून तर 19 वचनपर्यंत मिळते. 20 वचनपासून तर 22 वचनपर्यंत मोशाचे कुटुंब आहे. 23 वचनपासून तर 25 वचनपर्यंत मोशेचा देव. या रीतीनं आपल्याला निर्गमनची 2 अध्यायाचे विवरण मिळतो. लेवी वंशातल्या एक पुरुषानं जाऊन लेवीची कन्या बायको केली. लेवीचा पुत्र कहातचा पुत्र अमराम. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तो बालक सुंदर आहे हे पाहून तिनं त्याला 3 महिने छपवून ठेवले. हेब्रीची पुस्तक याचा 11 अध्याय 24 वचन इथं याच्याविषयी आपल्याला सांगतो. मोशे सुंदर होता आणि त्या लोकांना त्याला लपवून ठेवले. आणि त्या लोकाला माहीत होते का देवांना या मुलाला एक उद्देशनं त्या लोकाला दिले आहे.
पुढे त्याला छपवून ठेवता येईन नाही म्हणून तिनं लावड्यांचे एक पेटरा करून त्याला डांबर वळ चोपडली. त्या पेट्यांचे 3 या तिथे बाडकास घालून नदी तीरांचे लावण्यात नेऊन ठेवले आणि त्याचे काय होईल ते पाहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. मग फारोची कन्या नदीवर स्नान करव्यास आली. तिच्या दासी नदीच्या कडेनं चालत असताना लावण्यामध्ये तो पेटरा तिचे नजरेस पडला. तो आणव्यास तिनं आपणाला एक दासीस सांगितले. ती उघडून पाहता तिची दृष्टी त्या बालक पडले. ते रडत होते. तिला त्याचे कळवळ आला. बघा इथे देवाचे योजना. मोशे जगला पाहिजे आणि तो फक्त फारोच्या घराण्यामध्ये गेले तरच जगणार. इस्रायलच्या घराण्यामध्ये गेले तर त्याला मारून टाकण्यात येणार, कारण ते कानून होते. यासाठी मोशे लहान असताना फार सुंदर होते. त्या बाळाला बघितल्यानंतर तिचे प्राण कळवळ झाले. हे देवानंच दिले आणि हा हिब्रीमधून एक आहे. त्या लोकांना त्या बाळाला आयडेंटिफाय केले. तेव्हा त्या बालकांची बहीण फारोच्या कन्यास म्हणाली, आपणाकरिता मुलास दूध पाजवण्यासाठी इब्री स्त्रियातून एखादी दाई बोलाव काय. बघा इथं मोशेची बहीण फार बुद्धिमान आहे. फारोच्या कन्यानं तिला म्हणाले, जा बोलाव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईस घेऊन आली. फारोच्या कन्यानं तिला म्हटले, या मुलास घेऊन जा आणि माझ्याकरिता यास दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन. मग ती स्त्री त्याला घेऊन जाऊन दूध पाजू लागली. ते मूल वाढून मोठे झाले तेव्हा ती त्यास घेऊन फारोच्या कन्याकडे गेली आणि तो तिचा पुत्र झाला. तिनं त्याचे नाव मोशे ठेवले, कारण ती म्हणाली, मी त्याला पाण्यातून काढली. बघा या कुटुंबावर तर देवाची कशी दया आहे. याकब स्वतःच्या मुलाला दूध पाजल्याबद्दल तिला वेतन मिळाले. तिथे मोशेचे 40 वर्ष होतपर्यंत मिस्र देशाचे सर्व विद्यामध्ये तो प्रवीण झाला. फरोच्या नंतर फरोच्या लाईनमध्ये तो त्याची तयारी झाली. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठे झाल्यावर त्याचे आपले भाऊबंधूकडे जाऊन त्याचे कबड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंधूपैकी एक इब्रायला कोणी मिस्री मारीत असताना त्यांना पाहिले. मोशे आपल्यामध्ये असा विचार करायचे का देवानं त्याला इस्रायलीच्या सुटक्यासाठी ठेवले आहे. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री मनुष्य एकामेकाशी मारामारी करताना त्याला पाहिले. तेव्हा ज्याची आगळीक होती त्यास तो म्हणाला, अरे तू आपल्या बांधवाला का मारीत आहेस. तो त्याला म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोण नेमले. बघा येते हे दोघेही भाऊबंधू आहे आणि एक अन्याय केला आणि तो त्याला मारत आहे. अन्याय करणारा व्यक्ती मोशेला पण भेवाळून राहिला. प्रेषितांची कृत्य याचा 10 अध्याय 42 वचनमध्ये परमेश्वर देवानं येशू ख्रिस्ताला इस्रायलवरत न्यायी ठरवले, अधिपती ठरवले. पण इस्रायली लोक हे देवाचे स्वतःचे लोक होते. मोशेचा नायकपणला त्या लोकांना स्वीकार नाही केले, मोशेले स्वीकार नाही केले.
परमेश्वराचे नियुक्तीला त्या लोकांनं स्वीकार नाही केले, कारण त्याचा वेळ अजून आली नव्हती. त्या काळामध्ये त्यानं नायक बनाचे यत्न केले, पण संभव नाही झाले. तेव्हा मोशे भीती पडली. तेथील मिधानी याजकाकडं 7 कन्या होते. त्या येऊन पाणी काढून आपल्या बापाच्या शेरड्या मेंढऱ्यास पाजण्याकरिता ते डोण्यात भरीत होत्या. इतक्यात धनगरणी येऊन त्यास हाकून लावले. तेव्हा मोशेनं उठून त्या मुलीस मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले. असेच याकूब पण राहेलला विहिरीजवळच पाणी प्याजासाठी मिळाले. तसेच मोशे पण शिपोराच्या शेड्या मेढ्याला पाणी पाजाच्या संदर्भामध्ये मिळाले. या रगवेलपाशी याची 7 कन्या आले. तेव्हा वडील विचारून राहिले का तुम्ही सायंकाळी इतक्या लवकर कसे आले. त्या म्हणाला, धनगरांचे हातून एक मिस्री मनुष्यानं आमची सुटक केली आणि आम्हासाठी पाणी देखील काढून कळपास पाजले. तो आपल्या कन्यास म्हणाला, तो कोठे आहे, त्याला तिथं सोडून तुम्ही का आले, त्याला जेवास बोलावून आणा. बघा, येथे एक वडील त्याच्या कन्यासाठी नवरा कसे असले पाहिजे आपल्याला दिसतो. चांगला काम करणारा व्यक्ती त्याचे कन्याचे सुरक्षा करणारा व्यक्ती, त्याचे मुलीचे पालनपोषण करणारे आणि त्याचे मुलींची सुरक्षा करणाऱ्या व्यक्तीचा कोणी वडील तशा लोकांना आपली कन्या द्यासाठी तयार असतो. मोशे त्या मनुष्यापाशी राहण्यास कबूल झाला. त्यानं मोशाले आपली कन्या सिपोरा दिली. तिला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव गेशरम ठेवले. तो म्हणाला, कारण मी परदेशात वस्ती करून आहे. मोशे इथं 40 वर्ष राहिला. 40 वर्षापासून तो आपल्या मामाचा करपालाच राखण करत होता, पण त्यानं आपल्या स्वतःचा करपाचा निर्माण नाही केला. कारण देवानं त्याला सुटकारा द्यासाठी निवडलेले आहे या भावनानं तो राहत होता. कारण मिस्र देशाच्या सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांसोबत दुःख भोगणेस हे उत्तम आहे या भावनामध्ये मोशे होते. मोशे रगवेलच्या घरी असतो. उत्पत्तीची पुस्तक याच्या 25व्या अध्यायामध्ये अब्राहामनं कटुरासोबत विवाह केले आणि तिच्या लेकरातून मिधानी जो होता त्या वंशावळीतून आलेला रगवेल होता. कारण हे सर्व रिश्तेदारच आहे, अब्राहामच्याच कुटुंबामधून आलेले आहे. रगुवेल कटुराच्या संतानामधून आले. अब्राहामच्या संतानामधून इसाक आले. इसाकच्या संतानामधून याकोब आले. याकोबच्या संतानामधून लेवी आले. लेवीच्या संतानामधून मोशे आले. हे सर्व लोक बंधुवर्गामधूनच होते. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशाचे बिकट दास्यामुळे उसेस टाकून आकांत करिता आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेले आकांतवर देवापर्यंत जाऊन पोचले. देवानं त्यांचे आकांत ऐकले. 3व्या अध्यायामध्ये मोशे होरेब
पर्वत जवळ जात असताना त्याची वय 80 वर्ष झाले. मोशेच्या जीवनामंदीचे समोरचे 40 वर्ष त्यानं मिस्र देशामध्ये काढले. त्याच्यानंतरचे 40 वर्ष त्यानं मिधानमध्ये काढले आणि त्याच्यानंतरचे 40 वर्ष मिस्र देशातून इस्रायली लोकांना बाहेर काढून अरण्यामध्ये जात असताना काढले. यासाठी मोशेचं जीवन फार अद्भुत होता. तो चांगले मोठे नायक होते आणि देवाच्या समोर बोलणारा व्यक्ती होता आणि चांगले मोठे प्रवक्ता आणि संदिष्ट होते. देव त्याला सेवासाठी तयार करासाठी 40 वर्ष त्याला शेड्रे आणि मेंढरे राखाले लावले. इस्रायलचे मन शेड्रे आणि मेंढरासारखेच होते. यासाठी देवानं मोशेविषयी मोठे साक्ष दिले का माझ्या घराण्यामध्ये सर्वात सात्विक व्यक्ती असे साक्ष देवानं दिले आणि सात्विकपण मोशेनं शिकून घेतले. मोशे समोरच्या 40 वर्ष असताना तो झगडा करणारा व्यक्ती होता. त्याच्यामध्ये फार राग होता. त्याच्यानंतरचे जे 40 वर्ष होते तो सात्विकपण शिकले. तो दिन आणि नम्र झाले. त्यानं सहनशीलता शिकले. मोशेला भविष्याच्या सेवासाठी देवानं 40 वर्ष मिधानमध्ये मोशेला तयार केले. हा प्रांत रेगिस्तानचे प्रांत होते आणि या प्रांतामध्ये या लोकांना आपले जीवन जगले. देवानं त्यांचे आकांत ऐकले. तेव्हा अब्राहम, इसाक व याकोब याच्याशी केलेले करारचे त्यास स्मरण झाले. म्हणजे देवाचा कार्याचा वेळ फार जवळ आले. फारो समोर मोशे उभे झाले तेव्हा 430 वर्ष झाले. यासाठी निर्णयाचा काळ निकट आला. म्हणून देवानं इस्रायली वंशाकडे दृष्टी दिली. देवानं त्याच्याकडे लक्ष पुरविले. त्या लोकांवर देवानं दृष्टी लावली आणि त्यांच्या विषयी त्यानं बंदोबस्त केले. तो आपल्या लोकांसोबत चालासाठी स्वर्गातून उतरून आले. मोशे आपल्याला भौतिक रीतीनं नायक दिसत असताना तरी इस्रायली लोकांना सोडवणारा आणि चालवणारा देवच आहे. हे आपल्याला आपल्याला 3रा अध्यायाच्या नंतरच स्पष्ट रीतीनं माहीत होणार. मोशेच्या जीवनाच्या 80 वर्षामधून 40 वर्ष मिस्र देशामध्ये, 40 वर्ष मिधान देशामध्ये. 2रा अध्यायामध्ये देवानं मोशेला कुटुंब दिले आणि याचं वर्णन 2रा अध्यायामध्ये आपण स्पष्ट रीतीनं बघून राहिलो. मोशे मिधान देशामध्ये परदेशी सारखे आहो या भावनानं तो जीवन जगला. तिथे देवानं आपल्या लोकांसाठी त्याला सोडवासाठी ठरवले आहे या भावनेनं तो आहे. यासाठी त्यानं आपल्या मोठ्या मुलाचं नाव गेशोम ठेवले. कारण मी परदेशी आहे या भावनेमध्ये तो होता. त्याच्या जीवनाचे 2ऱ्या 40 वर्षामध्ये मोशेनं एक मोठा धडा शिकला. मी देवाच्या सेवाला कामी येणार नाही. मी योग्य नाही. मी सामर्थ्यवान नाही या भावनेमध्ये तो आला. देवा, मी सामर्थ्यवान नाही, मी योग्य नाही, मी 0 आहे असे भावनामध्ये. या भावनेमध्ये यासाठी 40 वर्ष लागले.
समोरच्या 40 वर्षामध्ये मीच सर्व काही करणार, सर्व मीच करीतो, पण दुसऱ्या 40 वर्षामध्ये तो परिपक्वतामध्ये आले. इस्रायली लोकांना छुटकारा मिळताना ज्ञान आणि बुद्धी आणि बलच्या द्वारा नाही, परंतु देवाच्या द्वारा आणि देवाच्या सामर्थ्याद्वारा झाले पाहिजे नव्हते. हे ओळखाच्या स्थितीमध्ये देवानं त्याला आणले आणि होरेबच्या डोंगरपाशी देवानं त्याला दर्शन दिले. इथं आपण दुसरा अध्याय संपवतो.